काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पटोले आपल्यासोबत आहेत। नाना, खरं तर आपण पाहतोय की बेस्टच्या व्यवस्थापनासाठी 2 GR स्वतंत्र निघत आहेत, उपमुख्यमंत्री कार्यालयातनं पण निघत आहे, मुख्यमंत्री कार्यालयातनं पण निघत आहेत। कुठेतरी विरोधाभास हा पाहायला मिळतोय, सरकारमध्येच कुठेतरी एक वाच्यता नाही आहे। हे सरकार तीन तिघाडा काम बिघाडा झालेली आहे आणि खरं तर महाराष्ट्राला एका सह्य जे असतात जे शेवटच्या अंतिम क्षणातला जो काही क्षण असतो त्या परिस्थितीत या महाराष्ट्राला या त्रिकूट सरकारने आणलेला आहे। आपण पाहिलं असेल की हा तर प्रश्न आहेतच, सातत्यानं आम्ही या सरकारमधला वाद आपण लोकही बघतात आहे, जनताही बघता आहे, पण याच्यामध्ये यांच्या वादामध्ये हे तर बरोबर आहे, हे सत्तेचं भोगताच आहे, पण महाराष्ट्रातली जनता वाऱ्यावर आहे। आत्ताच हा जो काल अध्यादेश यांनी आपल्या जो GR काढलेला होता बेस्टच्या महाव्यवस्थापकाचा, पहिले अश्विनी जोशीचा आणि नंतर कोण शर्मा नावाचे कुठले अधिकारी आहेत त्यांचा, याचाच अर्थ असा आहे की या सरकारमध्ये हा जो वादविवाद आहे हा आता विकोपाला गेलेला आहे, पण या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान होताना आपण पाहतो। दुसरीकडे प्रामुख्याने पाहिलं तर एकेकाळी भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे आता मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कसं पाहता या एकूणच घटनांकडे? बघा, BJP ही संविधानिक व्यवस्थेला न मानणारा पक्ष आहे। स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांचं योगदान नव्हतं, हे पण तेवढंच आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला कसं संपुष्टात आणता येईल याच्यावरचं यांनी काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून भाजपच्या प्रवक्त्या असलेल्या साठे नावाच्या त्यांना ज्या पद्धतीनं यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश केलेला आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचं काम भाजप करते आहे, हे आता याच्यातून सिद्ध झालेलं आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली फेऱ्या या फार वाढलेल्या पाहायला मिळत आहेत। एकीकडे त्यांचाच पक्षाचा बाप हा मी आहे असं परिणाम फुके बोलून गेले आणि नंतर माफी मागायला लागली। कुठेतरी मित्र पक्षांमध्येच अशा पद्धतीने वाद हा विकोपाला गेलेला आणि दिल्ली फेऱ्या त्यामुळेच वाढल्यात का? बघा, या सरकारमधल्या तीनही लोकांमध्ये भयानक वाद आहे। यांचे जे छोटे छोटे मित्रपक्ष आहेत त्यांच्यामध्ये वाद निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या वादाचा परिणाम राज्य भोगतोय आणि महाराष्ट्र कुठून येऊन ठेवला असा आता महाराष्ट्रातील जनता विचारायला लागेल। कबुतरांवरचा जो वाद आहे निर्णयासंदर्भातला तो पण विकोपाला गेलेला आहे। जैन नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत। न्यायालयात उद्या तारीख आहे। एकूणच या घटना घडताना पाहतोय आपण। मला काल मी आज सकाळी वाचत होतो, फडणवीस म्हणालेत की आम्ही पर्याय व्यवस्था होतपर्यंत आम्ही कबुतराला दाना टाकणार। म्हणजे मला हे कळत नाही की हास्यास्पद याच्यासाठी आहे व कोर्टाचा निर्णय आला, मग त्यावेळेस आपण ते म्हणतात की कोर्टाने निर्णय दिला। मग तुम्हाला ज्या पद्धतीनं लोकांना आंदोलन करावं लागतं, जैन ऋषीमुनींना या ठिकाणी आंदोलन करावं लागतं, हे महाराष्ट्राची परंपरा नाही। प्रत्येक जीवमात्रावर प्रेम केलं पाहिजे, ही व्यवस्था केली जाते। आपल्याला कोल्हापूरच्या हत्तींना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपण तिकडे पाठवलं आणि तिथल्या लोकांना आंदोलन करावं लागलं। हे सरकार अंबानी अदानीचं आहे तर ते तर सिद्धच होतं आहे, पण याच्यातही त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतला। त्यावेळेस का नाही केलं रिपिटिशन? मग कबुतरांच्या विषयामध्ये सुद्धा त्याचा रिपिटिशन करायला पाहिजे। आता मला विचारायचं आहे की या कबुतरांची पर्याय व्यवस्था म्हणजे हास्यास्पद याच्यासाठी काही त्या वनताऱ्यामध्ये करणार आहेत? माझा प्रश्न आहे, पर्याय व्यवस्था म्हणजे काय? मुंबई म्हटलं की कबूतर आणि कबुतराची ओळख, आणि आपण अनेक सिनेमात आणि मुंबईच्या ह्याच्यामध्ये त्या आपण गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि लोक त्याचा आनंद घेत आहे, पण आता पर्याय व्यवस्था काय ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं। एक शेवटचा प्रश्न आहे, मंत्रालयात 15 ऑगस्टच्या निमित्ताने जी रंगीत तालीम 12 तारखेला होते त्यावरती कुठेतरी घातपात होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना काळजी घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आलेल्या आहे। काल तसा GR काढण्यात आला आणि कर्मचाऱ्यांनी मंत्रालयाची जी दारं आहेत, खिडक्या आहेत ही व्यवस्थित बंद करावी, अनोळखी गोष्टी त्या ठिकाणी मिळू नये या अनुषंगाने खबरदारी घेण्यासंदर्भातला शासन निर्णय काढला आहे। मी हनी ट्रॅपचा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेत उपस्थित केला होता ना, हनी अँड ट्रॅप असं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं। हनी ट्रॅपचा अर्थ याचा अर्थ की कुठल्या व्यक्तीला मला बदनाम करायचं नव्हतं। मी त्यावेळेसही सांगितलं की मी कुठला चरित्रहनन कोणाचा करायसाठी हा मुद्दा उपस्थित केलेला नाही।
या निमित्तानं हे ट्रॅपच्या माध्यमातून महाराष्ट्रातले महत्त्वपूर्ण दस्तावेज असामाजिक तत्वापाशी गेलेले आहेत आणि कधीही या महाराष्ट्राला धोका निर्माण होऊ शकतो ही भूमिका आम्ही त्या दिवशी मांडलेली होती. पण सरकार त्याच्यावर लक्ष घालत नाही. आता सरकारच 12 तारखेला त्या पद्धतीची पूर्वतयारी करते आहे, हे चांगलं आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.